तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये पावसाचा जोर वाढत चालल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याचा वेगही वाढलेला आहे। इंद्रायणीमध्ये स्नान करण्याकरता कोणत्याही भाविकांनी तुर्तास पाण्यात उतरू नये असं आवाहन पालखी सोहळा प्रमुखांनी केलं आहे। नेहमी संथ वाहणारी इंद्रायणी नदी आता मात्र रौद्र रूप धारण करताना दिसतेय, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिंता वाढलेली आहे आणि अशा सूचना वारंवार केल्या जात आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूतून पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होतीये आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पालखी मार्गावर काही प्रमाणात पाणी सुद्धा साचलेलं बघायला मिळालं होतं। तरी देखील पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पाण्यातूनच वाट काढत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज रात्री प्रस्थान ठेवेल। मात्र त्याआधी आपण बघतोय की पावसाचा जोर आहे तो वाढतो आहे आणि अर्थातच पालखी सोहळ्यामध्ये जे लाखो वारकरी अलंकापुरीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या सुरक्षेची काळजी खूप महत्त्वाची आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये की पालखी सोहळा प्रमुख जे आहेत मुख्य विश्वस्त निरंजननाथ आपलं स्वतः या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत। अर्थातच सगळ्या भाविकांची सुरक्षा महत्त्वाची आहे। काय आपण त्यासाठी म्हणून उपाययोजना केलेल्या आहेत? तुम्ही स्वतः पावसामध्ये भिजत तिकडे फिरता आहात, काय आव्हान करताय, काय चिंता वाटतेय का? रात्री 3 वाजेपासून एकंदरीत पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे इंद्रायणी दुथडी भरून वाहते आहे। आता आपण दिंड्यांच्या प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे तो बदललेला आहे। सकाळी परंपरेनुसार जे दिंड्या प्रदक्षिणा करतात, पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे पुंडलिकापर्यंत येणाऱ्या दिंड्या ज्या आहेत ते वळून घेतलेल्या आहेत। प्रशासनाला 6 महिन्यांपहिले आपण सांगितलं होतं की भक्ती सोपान आम्ही वापरणार नाही। आपण पाहत असाल भक्ती सोपान सध्या पाण्यात जातो आहे, त्यामुळे तो घेतलेला निर्णय योग्य होता। प्रशासनाने सुद्धा सहकार्य केलं। नवीन स्कायवॉक जो आतापर्यंत कामात नव्हता तो यावर्षी आपण कामात घेण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना तगादा लावला होता आणि फॅब्रिकेशनमध्ये नवीन दर्शनबारी पूल करून घेतला जो हाईटवर होता। त्याचा फायदा असा झाला की दर्शनबारी सध्या बदलायची गरज नाही। पावसातही उत्साह कमी होत नाही वारकऱ्यांचा, खरं तर काळजी घेणं गरजेचंच आहे। माऊलींची कृपा आहे, वारी सोहळा निर्विघ्न पार पडेल। तुम्ही स्वतः पाहणी करताय, काय दिसतंय, काय प्रचंड हाल होत आहेत आणि त्या अशा अवस्थेतही वारकरी जे आहेत ती परंपरा मात्र पडू देत नाही। आपण अजूनही पाहत असाल त्यांचे स्नान चालू आहेत, त्यांच्या आरत्या चालू आहेत, त्यांच्या फुगड्या चालू आहेत। त्यांचा उत्साह कुठे कमी होत नाही, परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याद्वारे आवाहन करू इच्छितो की सध्या वारकऱ्यांनी इंद्रायणीच्या तटावर तीरावर स्नानासाठी तीर्थासाठी परंपरा म्हणून येणं सध्या टाळावं। पावसाचा जोर कमी होऊ द्यावा, कारण की पातळी वाढलेली आहे, त्यामुळे ड्रेनेज सुद्धा ओव्हरफ्लो झालेले आहेत। फक्त विनंती एवढीच आहे की सध्या इंद्रायणीच्या तटावर येणं टाळावं। अर्थातच आपण बघतो की तर हे होते पालखी सोहळा प्रमुख काळजी करता आहेत आणि अर्थातच कोणत्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात आहेत, जीवरक्षक आहेत। मात्र तरीही देखील जे वारकरी आहेत ते इंद्रायणीचं स्नान जे आहे ते नित्यक्रम म्हणून ते करता आहेत। शेट्टीसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूतून पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होते आहे, पण रात्रभर झालेल्या पावसामुळे पालखी मार्गावर काही प्रमाणात पाणी साचलंय। पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पाण्यातूनच वाट काढतायत। पावसाचा जोर पुण्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहतूक कोंडी पुण्यामध्ये झालेली आहे। हिंगणे खुर्दमध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय, रस्त्यांवर पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। 2 दृश्य एका वेळेला आपण बघताय। पुण्यात रस्त्यावर साचलेलं पाणी आणि त्यामुळे पाणी साचल्यामुळे अर्थातच निर्माण झालेली वाहतूक कोंडी। काही मार्गांना तर नदीचं स्वरूप आलेलं दिसतंय, त्यातूनच वाट काढताना आपल्याला कार चालक, दुचाकी चालक दिसतात। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अभिजित, काय पावसाळ पाण्याची परिस्थिती आहे? काल रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय, पुण्यामधली काय परिस्थिती? सुवर्णा, जसं तुम्ही सांगितलं की पुण्याला अक्षरशः पावसानं सकाळपासून झोडपलेलं पाहायला मिळते, कारण पुणे शहरासह अनेक भागांमध्ये जो आहे मात्र मुसळधार पाऊस आज पहाटेपासून सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि त्याच पावसामुळे पुणेकरांची मात्र मोठी तारांबळ उडालेली आहे। कारण कोथरूड असेल, सिंहगड रोड असेल,
किंवा हिंगणे खुर्द असेल या सगळ्या भागात पावसानं अक्षरशः थैमान घातलाय। रस्त्यांवरती पाणी आलेलं आहे। अनेक सोसायट्यांमधच्या पार्किंगमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ते कोथरूड असेल किंवा इतर परिसरात असेल, सिंहगड रोड असेल, या ठिकाणी या पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ते पाहायला मिळते। कारण सकाळची ही सगळी वेळ आहे, कार्यालयीन वेळ आहे, सगळे आपल्या घरातून ऑफिससाठी निघाले होते, पण पाऊस आज पहाटेपासून शहरभरात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे पुण्यातल्या अनेक रस्त्यांना आता हळूहळू नद्याचं स्वरूप यायला सुरुवात झालेलं आहे। अनेक खड्डे जे रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा देखील सामना आता पुणेकरांना करावा लागतोय। जर अनेक सोसायट्या बघितल्या तर सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये देखील आता हळूहळू पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। या आधी देखील कोथरूड मधल्या काही सोसायट्यांचं आपण दृश्य दाखवलं होतं। मागच्या पावसामुळे देखील त्यांच्या ड्रेनेज लाईन फुटली आणि पावसाच्या पाण्यामुळे सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी गेलं होतं। आता पुन्हा त्याच भागात जो आहे तो पाणी पावसाचं साचायला सुरुवात झालेली आहे। खरं तर आज दिवसभर पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आलाय। दिवसभर पुणे शहरात मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती आणि आता जो पावसाचा जोर आहे तो पावसाचा जोर कायम राहील असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील आता पुणे वेधशाळेकडून करण्यात आलंय। सुवर्णा, धन्यवाद अभिजित माहिती दिल्याबद्दल। मावळ चांदखेड या गावात मुसळधार पाऊस कोसळतोय। चांदखेड आडले या गावाचा संपर्क त्यामुळे तुटलेला आहे। या मार्गावरील ओढे नाले ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। खरं तर हे आहेत रस्ते, पण दिसतायत नदीसारखे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। पुणे विभागातला मावळ हा एक भाग। मावळ चांदखेड गावात मुसळधार पाऊस पडतोय। चांदखेड गावाचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे आणि काही रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। तर रायगड जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय। खोपोली वाकण या रोडवर पुराचं पाणी आलंय, त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। अंबा नदीचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। पाली पुलाजवळ सुद्धा पोलीस बंदोबस्त आहे, कारण या पुलावर पाणी आलेलं आहे। ही दृश्य रायगडची, पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक तिथून बंद करण्यात आली आणि पोलीस बंदोबस्त पण ठेवला गेलाय, कारण सांगून सुद्धा लोक त्या ठिकाणाहून जातातच आणि मग अनर्थ घडतो, तो टाळण्याकरता पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। खोपोली वाकण या रोडवर अंबा नदीचं पाणी आलंय, त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। मे आणि जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधला पाणी साठा मोठा वाढलाय। जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पांमध्ये 60% पाणी साठा जमा झालेला आहे, तर जिल्ह्यातील 9 धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत। रायगड जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत 28 धरणे आहेत आणि या 28 धरणांमध्ये सध्या मुबलक असा पाणीसाठा तयार झालेला आहे। रायगड जिल्ह्यात मे आणि जूनमध्ये ज्या पडणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातली धरणं जी आहेत ती बरीचशी धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। आत्ता आपण आहोत महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर आणि ह्या कोथुर्डे धरणातून महाडसह 28 गावांना पाणी पुरवठा होतो। तुम्ही या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। अशाच पद्धतीने रायगड जिल्ह्यातील आणखी 9 धरणे जी आहेत ती धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत, तर बाकीची धरणे जी आहेत ते 60 ते 65% धरण पाणीसाठा तयार झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जो पाणी टंचाई होते ती ह्या वर्षी पाणी टंचाई न होता या पावसातच अर्ध्या पावसातच रायगड जिल्ह्यातली धरणं पूर्ण क्षमतेने भरल्याने रायगडकरांचा पाणी प्रश्न सुटलेला आपल्याला पाहायला मिळतो। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, तर पुण्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस कोसळतोय। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यातील घाट विभागात पुढच्या 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। दुसरीकडे पर्यटन नगरी लोणावळ्यात सुद्धा तुफान पाऊस पडतोय। गेल्या 24 तासात तब्बल 221 मिलीमीटर पाऊस पडलाय, म्हणजेच 8.70 इंच इतका पाऊस कोसळला आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात 4ही धरणांमधील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे।
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडतोय। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 7.40 TMC म्हणजेच 25.39% पाणीसाठा जमा झालेला आहे। यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे। जूनमध्येच उजनी धरणानं 50शी ओलांडल्यानं या वेळेला मोठ्या प्रमाणात पाणी चंद्रभागेत येऊ शकणार आहे। अशा वेळी हे पाणी पुढे तसंच सोडून देणं ही तांत्रिकदृष्ट्या अडचणीचं ठरणार आहे। त्यामुळे पंढरपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलंय की जर तशीच परिस्थिती आली तर वाळवंटात मोठ्या प्रमाणात पाणी पसरू शकणार आहे। कर्नाटकातील अलमट्टी धरणामधून 70,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। जून महिन्यातच धरण 50% भरलंय। पाऊस सुरू झाल्यापासून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय आहे। दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले। पाण्याची आवक वाढल्यानं धरणातून 2774 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 70,000 क्युसेक्स विसर्ग वाढवण्यात आलाय। जून महिन्यातच धरण 50% भरलं होतं, त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला दिलासा मिळालेला आहे। कोल्हापुरामध्ये 17 बंधारे पाण्याखाली गेल्यानं प्रशासनाची चिंता वाढली होती, पण महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं समन्वय ठेवून अलमट्टीमधील विसर्ग वाढवला, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होत आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची उघडझाप जरी सुरू असली तरी धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होते आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते। मी सध्या राजाराम बंधारा या ठिकाणी आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी या ठिकाणी पाहायला गेलं तर हे सगळं विस्तीर्ण पात्र आहे ते पंचगंगा नदीचं आपल्याला दिसून येते। दुथडी भरून आहे ती पंचगंगा नदी वाहताना पाहायला मिळते। खरं तर पंचगंगा नदीसोबतच आहे ते सगळ्याच नद्यांना अशा पद्धतीचं स्वरूप आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते आणि त्यातच आलमट्टी धरणसुद्धा यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जूनच्या मध्यांतरातच आहे ते 50% भरल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती। मात्र महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारशी आहे ते तात्काळ या संदर्भातला संपर्क साधला आणि त्यातून आहे ते डिस्चार्ज करण्याची विनंती प्रशासनाला केली आणि त्यानुसार आलमट्टी प्रशासनाने जवळपास 70,000 क्युसेकनं विसर्ग आहे ते वाढवलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीची चिंता सध्या तरी मिटली असं म्हणता येईल, कारण आता पाहायला गेलं तर पंचगंगा नदीचं हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीच्या पंचगंगा नदीवरचे 18 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेले होते आणि त्यामुळे प्रशासनाची चांगलीच चिंता वाढली होती, कारण धरणामध्ये सुद्धा कोल्हापूरच्या मुबलक आहे तो पाणीसाठा आहे, त्यातच नद्या आहे ते दुथडी भरून वाहताना दिसून येतात आणि आलमट्टीचा पाणीसाठा आहे ते दिवसेंदिवस वाढत होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर आलमट्टीमधून डिस्चार्ज आत्ताच नाही वाढवला तर पावसाचा जोर पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढल्यानंतर आहे ती परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असते आणि त्यामुळे प्रशासनानं आत्ताच कर्नाटक सरकारशी समन्वय साधून आहे तो आलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची विनंती केली आणि त्यानुसार आज सकाळपासून आहे ते सुमारे 70,000 क्युसेक इतका विसर्ग आहे तो आलमट्टी धरणातून सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीकरांना काहीसा आहे तो दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते। मात्र पाऊस आहे तो धरण क्षेत्रामध्ये मुसळधार होताना पाहायला मिळते, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढच होत असल्याचं दृश्य आहे ते कोल्हापूरमध्ये दिसून येते। आलमट्टीच्या विसर्गानंतर तरी नद्यांची पाणी पातळी कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच अशीच जर परिस्थिती राहिली आणि पुन्हा पावसानं जोर घेतला तर मात्र कोल्हापूरची चिंता वाढणार हे मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, राजाराम बंधारा, कोल्हापूर।